हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावात डॉक्टर दाम्पत्याची हत्या केल्याचं उघडकीस आलंय। डॉक्टर उद्धव आणि प्रज्ञा कुलकर्णी असे या डॉक्टर दाम्पत्याचं नाव आहे। गेली 40 वर्ष हे दाम्पत्य रुकडी गावात 10 बेडचं छोटंसं हॉस्पिटल चालवतं। चंद्रशेखर खोले आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। चंद्रशेखर, या हत्याकांडाच्या संदर्भात काय अधिक माहिती? उल्हास, आज साधारणपणे 8:30च्या सुमारास गेले 3 दिवस हॉस्पिटल बंद असल्यामुळं गावातल्या लोकांनी हॉस्पिटलच्या शेजारी डॉक्टर राहत होते तिथील दवाखान्याचा दरवाजा त्यांनी फोडला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की डॉक्टर उद्धव कुलकर्णी, डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। विलास गेली 40 वर्ष या रुकडी गावामध्ये ती इथं प्रॅक्टिस करतायत। त्यांचं स्वतःच असं अश्विनी क्लिनिक नावाचं हॉस्पिटल आहे। साधारणपणे आत घरी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये तिजोरी फोडलेली दिसून आलेली आहे आणि टीव्ही देखील सुरू असलेलं दिसून आलेलं आहे। साधारणपणे शनिवारी दवाखाना बंद होता, रविवारी सुट्टी असल्यामुळे दवाखाना बंद होता आणि सोमवारी लाईट नसते त्याच्यामुळे दवाखाना बंद होता। तरी 3 दिवस दवाखाना बंद असल्यामुळं पेशंटची आणि गावातल्या लोकांची थोडीशी शंकेची पाल कुसकत होती की साधारणपणे तो दवाखाना 3 दिवस बंद का आहे। आणि मग आज सकाळी मात्र गावकऱ्यांनी तिथली डॉक्टर तिथे राहतात दवाखान्या शेजारी तिथला दरवाजा फोडून बघितला असता हा प्रकार उघडकीस आला। बरं, पण पोलीस तपासात आतापर्यंत काय समोर आलंय? आता सध्या तरी हा तिजोरी फोडलेली असल्यामुळे कदाचित चोरीचा उद्देश असावा असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।